नवापूरने मारली बाजी तर नंदुरबार का पडलं मागे? रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मतदान प्रक्रियेत नक्की काय घडलं आणि कुणाचं नशीब गोदामात बंद झालं? नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाचा सुपर फायनल राऊंड म्हणजेच मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 शांततेत पण मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रात मतदारांनी दाखवलेली अनास्था आणि दुपारनंतर उडालेली जुबंड. सकाळच्या सत्रात उमेदवार चिंतेत होते, पण दिवसाच्या अखेरीस सरासरी 68.97% मतदान झाल्याने आता विजयाची गणितं मांडायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण फक्त नंदुरबार शहराचंच नाही तर शहादा, तळोदा आणि नवापूर या सर्व नगर परिषदांची धक्कादायक आकडेवारी पाहणार आहोत. नवापूरने मतदानात कशी आघाडी घेतली आणि नंदुरबारमध्ये कुठे वादाच्या ठिणग्या पडल्या, चला जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी वळूया नंदुरबार शहराकडे. नगराध्यक्ष पदाचे 4 उमेदवार आणि 41 जागांसाठी 101 उमेदवारांचे भवितव्य 2 डिसेंबर 2025 रोजी मशीनमध्ये बंद झाले. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 131 केंद्रांवर यंत्रणा सज्ज होती, पण सुरुवातीचे काही तास हे उमेदवारांचा बीपी वाढवणारे होते. सकाळी 3 वाजेपर्यंत मतदारांचा प्रतिसाद अत्यंत अल्प होता. ऊन वाढल्यामुळे मतदार बाहेर पडले नाहीत की मतदारांमध्ये निरुत्साह होता, असा प्रश्न पडला होता. यात भर घातली ती मतदार यादीच्या गोंधळाने. अनेक प्रभागांमध्ये दिवसभर एकच चित्र होतं, मतदारांची पळापळ. अनेक जण केंद्रावर आली पण यादीत नाव सापडलं नाही. मग दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या बूथवर शोधाशोध सुरू झाली. नावांच्या या गोंधळामुळे काही ठिकाणी नाराजीचा सूर होता, तर काही ठिकाणी बूथवर गर्दी जमली होती. पण खरा टर्निंग पॉइंट आला तो दुपारी 3 वाजल्यानंतर. जसं काही घड्याळाचा काटा 3 वर गेला आणि मतदारांचा पूर आला. 3:30 ते 5:30 या वेळेत महिला, नोकरदार वर्ग आणि तरुणांनी केंद्रावर तुफान गर्दी केली. अनेक केंद्रांवर मतदान संपण्याची वेळ म्हणजे 5:30 होऊन गेले तरी लांबच लांब रांगा होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू ठेवावं लागलं. हा उशिरा वाढलेला टक्का कोणाला तारणार आणि कोणाला मारणार हे पाहणं रंजक ठरेल मित्रांनो. आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे. अंतिम आकडेवारी जिल्ह्याची सरासरी 68.97% राहिली आहे, जी अतिशय चांगली मानली जाते. पण शहरानुसार यात मोठी तफावत आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया नवापूर बद्दल. नवापूरकरांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वाधिक सहभाग नोंदवला आहे. इथे 73.95% इतकं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे. एकूण मतदार आहे 28,114. मतदान केलेले आहे 20,790. एवढं प्रचंड मतदान होणे हे बदलाचे वारे दर्शवतात की सत्ताधाऱ्यांची ताकद हे निकालात कळेलच. त्यानंतर तळोदा. नवापूर पाठोपाठ तळोदानेही जोर लावला. इथे 72.7% मतदान झालं. एकूण मतदार 26,851 आणि मतदान केलेले 19,354. मग शहादा नगर परिषदेत मतदानाचा टक्का 68.81% राहिला. एकूण मतदार आहे 58,972 आणि मतदान केलेले आहे 39,991. त्यानंतर नंदुरबारमध्ये सर्वात कमी नोंद झाली. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबारमध्ये मात्र मतदानाचा टक्का इतर शहरांच्या तुलनेत कमी होता, म्हणजेच 67.58% राहिला. एकूण मतदार आहे 1,11,101 आणि मतदान केलेले 75,081. नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदार असूनही टक्केवारी कमी राहणे हे शहरी मतदारांच्या उदासीनतेचं लक्षण आहे का, याचा विचार राजकीय पक्षांना करावा लागेल. एकंदरीत जिल्ह्यात 2,25,000 मतदारांपैकी 1,55,000हून अधिक नागरिकांनी आपला हक्क बजावला आहे. मतदानाचा दिवस म्हणजे फक्त आकडे नसतात, तर भावनांचा उद्रेकही असतो. नंदुरबारमध्ये हेच पाहायला मिळालं. दुपारनंतर वाढलेल्या गर्दीमुळे आणि चुरशीच्या लढतीमुळे काही प्रभागांमध्ये तणाव निर्माण झाला. उमेदवार आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले, त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वातावरण तापत असल्याचं पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि कडक बंदोबस्त लावून वाद मिटवला. सुदैवाने कुठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही.
संध्याकाळी 5:30 ची वेळ संपली तरी रांगेत शेवटच्या मतदाराचे मतदान होईपर्यंत प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खरी कसरत सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएम सील बंद करण्यात आली. त्यानंतर ही यंत्रे कडक सुरक्षेत वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तिथे कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. आता या गोदामात नंदुरबार जिल्ह्याचं राजकीय भविष्य कुलूप बंद झालं आहे मित्रांनो. तर मंडळी, हा होता नंदुरबार जिल्हा नगर परिषद निवडणूक 2025च्या मतदानाचा संपूर्ण लेखाजोखा. नवापूरने मारलेली मुसंडी आणि नंदुरबारचा संत वेग, दुपार नंतरच्या रांगा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, हे सगळं पाहता निकाल धक्कादायक लागणार हे नक्की. आता तुमची पाळी आहे. नवापूरमध्ये झालेलं 74% मतदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे की बाजूने, आणि नंदुरबारमध्ये कमी मतदारांचा फटका कुणाला बसणार? तुमचे अंदाज आणि विश्लेषण आम्हाला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.